करत असताना सगळ्यात अगोदर सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब, फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत। त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभात्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही। मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो। मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो। कालच ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल, संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं, तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे, फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे। आणि अशा कारणासाठी भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं, संविधानिक गांभीर्य दाखवलं, संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारच्या त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत त्या। पुढे जाऊन मला असं म्हणायचंय, किती जातीवादी झालोत आपण, किती जातीवादी झालोत। त्याचं कारण विरोधी पक्षातले सगळे मराठ्यांचे खासदार आमदार, सत्तेतले मंत्री मराठ्यांचे, सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे, सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील, कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायाने दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल तर भारताचं संविधान कशाला पाहिजे, भारताचं संविधानात कशाला पाहिजे, हे कास्ट स्क्रुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे। हे चित्र आहे, ही गरिबी आहे, हे माझ्या लोहार भावाचा त्रास आहे, हे माझा बंजारी भाऊ जे आहेत, माझे बंजारी भाऊ आहेत। कसा ऊस चाळल्याच्या नंतर, कशा ऊसाची मोळी बांधल्याच्या नंतर, कशी गाडी भरताना ऊसाची, रात्रीला कसा सरप चावतय, रात्रीला कसं पान लागतंय, ह्या त्या दुःखाच्या रेषा आहेत, ह्या कपाळावर पडलेल्या आठी आहेत। ह्या वयापर्यंत काम करावं लागतंय, ह्या वयापर्यंत माझ्या कुंभार भावाला लीद आणून कालवावं लागती मातीमध्ये, त्याच्यातून मडकं गाडगं बनवावं लागतंय। आपण शी म्हणतो, परंतु काम हे सोशल डिसेबिलिटी सोबत करावं लागतंय। माझा लोहार भाऊ, माझा घिसाडी भाऊ, हे सगळे जे माझे भाऊ आहेत, माझा कुणबी भाऊ, कोणते कुणबी आहेत हे तरी लक्षात ठेवा। कुणबीचा अर्थ डिक्शनरी मिनिंग काय? कुणबीचा डिक्शनरी मिनिंग शेती करणे। मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला कुणबी म्हणलं जायचं। बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून, कुणबी म्हणून तो शेतीशी संबंधित आहे। मागासले पण कोणतं आहे कुणब्यांमधलं, त्या सुद्धा जाती, खेडुले कुणबी असतील, तिरळे कुणबी असतील, हे कुणबी सुद्धा निश्चित आहे केलेले मागासलेपणाचे। परंतु ती भूमिकाच पूर्ण आपण बदलून टाकली। आपण काय करायला निघालात? आपण संविधानाचे 3-13 वाजवायची हिम्मत एकत्रित येऊन करण्याचे काही कारण नाही। मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत। घेरू नका। आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय,
आपण दरेगावाला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय, परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही, कधीच अपेक्षित राहणार नाही. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही, परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची तेढ निर्माण होण्याची वेळ आलेली आहे. मला सांगा शिंदे साहेब, सामाजिक मागासलेपण जे मी आता माझे भाऊ सांगितले, आज माझा गोसावी भाऊ असेल, माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा, त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील, या सगळ्या मागासलेल्या ओबीसींवर आपण कुऱ्हाडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? लाकूड कापतो तसं कापायचं का? खाटकासारखं यांना तोडायचं का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला. हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्यांअगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती. गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील, की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? सन्माननीय धनंजय मुंडेंना का बोलवलं नाही? सन्माननीय बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी, खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रोह आहे, द्रोह. हा द्रोह आहे, द्रोह. हा द्रोह आहे, द्रोह. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत, ज्या प्रकारे सन्माननीय धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं, त्यांना त्रास देईपर्यंत, परत हा त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचा आहे जरंग्या. ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे, किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही. पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, हे जे वक्तव्य तुझं चाललं, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तुझे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू. ते शब्द सुद्धा कमरेखालच्यात बांबू घालू असं जे बोललास तू, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील. आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे, तुम्हाला मला सांगायचंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जो ऍक्ट असतो, ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा ऍक्ट आहे आपल्याकडे, रिझर्वेशनचा ऍक्ट ज्या प्रकारे आहे त्या ऍक्टला डायल्यूट करण्याचे अधिकार तुम्हाला नाहीयेत. आणि म्हणून
महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, डी नोटिफाइड ट्राइब, विमुक्त जाती, नॉमिडिक ट्राइब, अदर बॅकवर्ड क्लासेस, स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीचा जो कायदा आहे, कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000, ह्या कायद्याला डायल्यूट करण्याचे अधिकार, ह्या कायद्याला निष्प्रभ करण्याचे अधिकार, ह्या कायद्याला म्हणजे काय म्हणतो त्याला आपण थांबवण्याचे अधिकार कोणत्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी तशा प्रकारचे अधिकार प्राप्त नाहीत. आणि म्हणून हे भारतीय संविधानासोबत जे आहे एक ऑफिस ऑर्डर काढून, संभ्रमित ऑफिस ऑर्डर काढून जे आहे लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण होत आहे. आणि म्हणून कालची कृती ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल 340 या कलमाला जे आहे, ज्या ह्या कलमाच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे. कालचा शासनाचा GRची कृती ही त्यातून निर्माण झालेल्या रिझर्वेशन ऍक्टला निष्प्रभ करणारी आहे. कालच्या GRची कृती ही त्या रिझर्वेशन ऍक्ट 2000च्या आधारे कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातले रूल्स जे 2003 कॉन्टम्प्लेट झाले, त्या रूलवर म्हणजे एक घाला आहे, त्या रूलला बेकायदेशीर ठरवण्याची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानातील आर्टिकल 340 ला म्हणजे एका प्रकारे सन्माननीय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मागास आयोग नाहीत, सन्माननीय माजी काय आपले माजी सन्माननीय माजी हे न्यायमूर्ती सन्माननीय शिंदे हे जे आहेत हे कोणत्याही प्रकारे मागास आयोग नव्हते. आणि त्यामुळे त्यांना शिफारस करण्याचाच मुळात अधिकार नाही, त्यांना शिफारसच करण्याचा मुळात अधिकार नाही, कारण मागास आयोगच शिफारस करू शकते. आणि त्यामुळं संदीप शिंदे न्यायमूर्ती निवृत्त